येवला शहरात होळीचा सण पारंपरिक उत्साहात आणि सामाजिक सलोख्याने साजरा करण्यात आला। फाल्गुन पौर्णिमेनिमित्त 2 मार्च 2026 शहरात ठिकठिकाणी होलिका दहन करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा जयघोष करण्यात आला। बालाजी गल्लीतील विशेष आकर्षण शहरातील ऐतिहासिक बालाजी मंदिरासमोर होळीचा मुख्य सोहळा रंगला। येथे आकर्षक रांगोळी आणि गोवऱ्यांची भव्य होळी रचण्यात आली। विशेषतः येवल्याची प्रसिद्ध टिमकी आणि हलकडीच्या तालावर बालगोपाळांसह वयोवृद्धांनीही ठेका धरला। फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर उजळून निघाला होता। बाजारपेठेत शुकशुकाट उत्सवामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते। व्यापार थांबवून स्थानिक नागरिकांनी सांस्कृतिक परंपरा जपण्यावर भर दिला। वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि नवीन पिकांच्या आगमनानिमित्त शेतकऱ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला। 8 मार्च रोजी रंगपंचमी आझाद चौक आणि डीजे रोड येथे रंगांचे सामने साजरा होणार असून या दिवशी रंगांची उधळण करत सामाजिक सलोखा वृद्धिंगत केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव आहेत। विशेष करून आमच्या ह्या गल्लीतले किंवा येवल्या शहरातले सगळेच जण उत्सवप्रेमी आहेत। त्याप्रमाणे आमच्या ह्या बालाजी मित्रमंडळातर्फे अनेक वर्षापासून बालाजी मंदिरापुढे होळी होते आणि मागच्या पिढीने ते होळी चालवीत आले। आता यंदा गेल्या काही वर्षापासून इथली तरुणाई तोच पूर्वीच्या होळीचा परंपरा आता पुढे चालवित आहे। याचा अर्थ वाईट विचार ज्यांच्या कोणाच्या मनात येतील त्यांना असंच नष्ट केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू। तीच परंपरा आज असं चालू आहे। आणि एक खरं म्हणजे होळी पेटवायचा आम्ही दुसऱ्या एका होळी पेटल्यानंतर तिचा विस्तव आम्ही इथं आणतो आणि वाजत गाजत मिरी तो विस्तव इथं आणतो, त्याच्याने आम्ही होळी पेटवतो। आणि या परिसरातल्या महिला थोड्या वेळाने येतील, होळी पेटली की त्याची पूजा करतील, त्याला प्रदक्षिणा घालतील आणि ही होळी रात्री 11-12 वाजेपर्यंत लेडीज महिला येत असतात आणि ते पूजा करीत असतात। आणि त्यांना प्रसाद म्हणून आम्ही गाठी म्हणून त्यांना आम्ही एक प्रसादही वाटत असतो। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ही तरुणाई याच्यात सहभागी झाले असते आणि ही अशीच परंपरा पुढे चालू राहिल्या शंकाने होळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। येवले शहरातील डीजी रोड येथील ही नव भारत मित्रमंडळ जी पारंपरिक होळी आहे, हिला 250 वर्षांची परंपरा आहे। ही जुन्या लोकांनी चालू केली होती। ती होळीला पेटल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत सतत चालू राहायची, पण पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून ती 5 दिवस रंगपंचमीपर्यंत कंटिन्यू चालू असते। आणि तसेच इथे पारंपरिक रंगाचे सामने दर रंगपंचमीला होत असतात। पहिला सामना टिळक मैदान येथे होतो, दुसरा सामना डीजी रोड येथे होतो। नव भारत मित्रमंडळातर्फे त्याचं इकडे आयोजन केलं जातं। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा। येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।